काम करण्याची एक संधी मला मिळालेली आहे, त्याचं मी संधीचं सोनं करीन। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले की स्वच्छ भारत आणि सुंदर भारत, त्याचप्रमाणे माझा विजय नाही की इचलकरंजी सुद्धा स्वच्छ इचलकरंजी, सुंदर इचलकरंजी। स्वागत आहे आपलं केके न्यूज मध्ये। इचलकरंजी महापालिकेच्या महापौर उपमहापौर पदाची निवड झाल्यानंतर आज इचलकरंजी महापालिकेचे उपमहापौर म्हणून अनिल दाळे यांनी आज पदभार स्वीकारलेला आहे। आज ते पदभार स्वीकारल्यानंतर नागरिकांच्या शुभेच्छा स्वीकारत आहेत। काय सांगाल साहेब, आज आपण पालिकेचे पहिले उपमहापौर म्हणून आपण आज पदभार स्वीकारलेला आहे, काय भावना आहेत, काय सांगाल? मी इचलकरंजीच्या तमाम जनतेचं पहिला आभार मानतो की त्यांनी मला इथं नगरसेवक केलं। नगरसेवक केल्यानंतर मी माझ्या पार्टीचे नेते चंद्रकांत दादा पाटील, माजी आमदार सुरेशरावजी हळवणकर साहेब, इचलकरंजीचे लोकप्रिय आमदार राहुल आवाडे साहेब, तसेच प्रकाश आवाडे साहेब यांनी मला उपमहापौर पदाची संधी दिली। आणि मी माझे सर्व 43 माझे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आणि माझे सर्व मित्र पक्ष आणि सर्व 65 नगरसेवक या सर्वांचं मी इथं आभार मानतो की त्यांनी इचलकरंजीचा प्रथम उपमहापौर होण्याची मला संधी दिली। परंतु हे माझं उपमहापौर ही संधी दिली तरी हे एक दायित्व आहे, हे काम करण्याची एक संधी मला मिळालेली आहे, त्याचं मी संधीचं सोनं करीन ही मी अपेक्षा करतो। सर्वप्रथम मी आज इथं पदभार स्वीकार करण्यापूर्वीच मी सकाळी 7 वाजता इचलकरंजी ही धूळमुक्त कशी व्हावी यासाठी रोज 7 ते 8 मध्ये कोल्हापूर नाका ते शिवतीर्थ आणि शिवतीर्थ ते आपला झेंडा चौक यापर्यंत रोज 7 ते 8 एक तास मी रोज स्वतः भागामध्ये स्वतः प्रशिक्षण करणार आहे। आणि आमची एक महानगरपालिकेची जी गाडी आहे त्या गाडीमधून माझे सर्व कर्मचारी बांधव यांना घेऊन इचलकरंजी धूळमुक्त करण्याचा या प्रयत्न करा। परंतु सर्वात मोठा प्रश्न इचलकरंजीचा पाण्याचा तर आहेच, पण त्याच्याबरोबर भटक्या कुत्र्यांचा सर्वात मोठा प्रश्न आहे। तो प्रश्न मी मिटवल्याशिवाय मी राहणार नाही। तुम्हाला राहुल आवाडे असतील, आमदार राहुल आवाडे असतील, त्याचबरोबर भाजपच्या नेत्यांनी तुम्हाला जी संधी दिली उपमहापौर होण्याची, या संधीचं सोनं करण्याचं तुम्ही म्हणालात आणि आज तुम्ही केलेल्या कामाची देखील माहिती सांगितली की कोल्हापूर नाक्यापासून झेंडा चौकापर्यंत तुम्ही जे काम सुरू केलं आहे, हेच या भागापुरतं हे जे काम आहे ते या संधीचा तुम्ही वापर इचलकरंजी पूर्ण शहरासाठी कशा पद्धतीने कराल? नाही, हे धूळमुक्त करण्याचे जे काम आहे ते आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले की स्वच्छ भारत आणि सुंदर भारत, त्याचप्रमाणे माझा विजय नाही की इचलकरंजी सुद्धा स्वच्छ इचलकरंजी, सुंदर इचलकरंजी व्हावी। इचलकरंजी स्मार्ट सिटी मध्ये गणना व्हावी। इचलकरंजी अतिशय लहान आहे, त्यामुळे त्याचा विकास करणं, कारण आमचे जे आमदार आहेत राहुल आवाडे साहेब हे सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 1 वाजेपर्यंत काम करतात, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। आणि निधी आणण्यामध्ये ते पटायत आहेत। आता त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या बरोबरीनं आम्ही काम करणार आहे। आम्ही सकाळी 7 वाजल्यापासून कंटिन्यू, कारण मला 1.25 वर्षाचा नेत्यांनी कार्यकाळ दिलेला आहे। 1.25 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी 2.5 वर्षाचं काम कसं करता येईल हे लक्ष ठेवून काम करणार आहे। आज पदभार स्वीकारल्यानंतर सकाळपासून शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांची रांग आपल्यापर्यंत येते। काय वाटते, हे सगळे लोक आपल्याला भरभरून प्रेम देत आहेत, काय भावना आहेत? लोकांनी मला आधीच भरभरून प्रेम दिलेलं आहे, कारण मी गेली संघटनेमध्ये 25 वर्ष काम करतोय भारतीय जनता पार्टीमध्ये। मी प्रथम 2 वेळा जिल्ह्याचा युवा मोर्चाचा अध्यक्ष होतो, त्यानंतर महाराष्ट्राचा उपाध्यक्ष होतो, त्यानंतर इचलकरंजी शहराचा भाजपचा अध्यक्ष होतो। आज मी जिल्ह्याचा भाजपचा जिल्हा उपाध्यक्ष आहे। त्याच्या अगोदर मला संजय गांधीजी निराधार समितीचा अध्यक्ष केलं। 2 वर्षासाठी मला कार्यकाळ दिला। 2 वर्षामध्ये मी 12,000 लोकांच्या घरामध्ये आज 1500 रुपये पेन्शन येतंय। त्या निराधार लोकांचा आशीर्वाद मला लाभलाय असं मी समजतोय। आणि हा एक महाराष्ट्रात रेकॉर्ड आहे की 2 वर्षामध्ये 12,000 लोकांना जे काम केलंय तीच कामाची गती मी इथं महापौर असताना हीच कामाची गती ठेवणार आहे। या इचलकरंजी महापालिकेचे उपमहापौर म्हणून अनिल दाळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पदभार स्वीकारायच्या पूर्वीपासून सकाळी 7 वाजल्यापासून आज त्यांनी कामाला सुरुवात केली आणि 6 वर्षाचा त्यांना कार्यकाळ जरी पार्टीकडून मिळाला असला तरी या 6 वर्षाच्या कार्यकाळात 2.5 वर्षाची कामं माझ्याकडून होतील असा आशावाद त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। आणि संपूर्ण इचलकरंजी शहरामध्ये विकास कामं कशा पद्धतीने जास्तीत जास्त करता येतील हा मानस त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे। केके न्यूजसाठी कॅमेरामन राहुल सह मी कुणाल, इचलकरंजी। नवीन सुझुकी ई-एक्सेस इलेक्ट्रिक स्कूटर, सायलेंट, स्मूथ आणि स्टायलिश, आरामदायक सीट, डिजिटल फीचर्स आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट कम्फर्ट, एक चार्ज आणि शहरभर निश्चिंत राईड, कमी खर्च, शून्य प्रदूषण। आजच मोहिते सुझुकी कावळा नाका, मोहिते सुझुकी उद्यमनगर आणि मोहिते सुझुकी साने गुरुजी शोरूमला भेट द्या।